नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत माजी विद्यार्थी संघ याचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. शासन निर्णयानुसार माजी विद्यार्थी संघाच्या वर्षामधून 2 सभा घ्यायच्या आहेत. म्हणून आपण नोव्हेंबरमध्ये एका सभेचं लेखन पाहिलेलं आहे आणि या दुसऱ्या सत्रामधील फेब्रुवारी या महिन्यात हे दुसऱ्या सभेचं लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे फेब्रुवारी 2026 करता सभा क्रमांक 2 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या माजी विद्यार्थी संघाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ज्या दिवशी आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. येथील मुख्याध्यापक म्हणजे सचिव श्री त्यांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सहकार्याबाबत. या ठिकाणी प्रत्यक्षात ठरावाचं तपशीलवार या ठिकाणी लेखन करण्यात आलेलं आहे. माजी विद्यार्थी संघ शासन निर्णय तसेच माजी विद्यार्थ्यांमधील दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते. माजी विद्यार्थी संघ याची आपण पहिली सभा नोव्हेंबर महिन्यात आपण घेतली आहेच. त्याचप्रमाणे दुसरी सभा आज रोजी आयोजित करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार 1 ऑक्टोबर 2025 नुसार प्रत्येक शैक्षणिक संस्थेत माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे आवश्यक ठरवण्यात आले आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश शाळा किंवा संस्थेच्या सर्वांगीण विकासात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे हा आहे. माजी विद्यार्थ्यांचा अनुभव, कौशल्य व मार्गदर्शनातून विद्यमान विद्यार्थ्यांना अमूल्य मदत मिळू शकते. संघ स्थापनेमुळे संस्था किंवा शाळा यांच्यामध्ये विद्यार्थी यांच्यात सातत्यपूर्ण संबंध निर्माण होतात. शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पारदर्शक व शिस्तबद्ध संघ रचना अपेक्षित आहे. संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना बळकटी देण्यासाठी संघ महत्त्वाचा ठरतो. माजी विद्यार्थ्यांचा सहकार्याने विविध उपक्रम तसंच निधी संकलन व शैक्षणिक मदत शक्य होते. या पार्श्वभूमीवर आमच्या संस्थेत माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमामुळे संस्थेचा विकास व विद्यार्थ्यांचं हित साध्य होईल असा विश्वास व्यक्त केला जातो. माजी विद्यार्थी संघाच्या सभेत शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सहकार्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सक्रिय सहभाग घेण्याची तयारी दर्शवली. गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन वर्ग व विशेष शिकवणी आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ माजी विद्यार्थ्यांचे व्याख्यान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पुस्तके उपलब्ध करून देण्याचे ठरविले. तसेच शाळेतील ग्रंथालय समृद्ध करण्यासाठी पुस्तके व संदर्भ साहित्य देण्याचा उपक्रम राबवण्यात आला. डिजिटल शिक्षणासाठी संगणक व ऑनलाईन साधनांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी अनुभव कथन सत्राचे आयोजन केले जाईल. शिक्षक विद्यार्थ्यांशी समन्वय साधून अभ्यासातील अडचणी सोडवण्याचे ठरविले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच शैक्षणिक उपक्रमांचे नियमित मूल्यांकन करण्यावर भर देण्यात आला. पालक व शाळा व्यवस्थापनासोबत समन्वय राखण्याचा निर्णय घेण्यात आला. माजी विद्यार्थी संघाकडून निधी संकलन करून शैक्षणिक उपक्रमांना मदत केली जाईल. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत सकारात्मक बदल घडवून येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. भविष्यातही शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने सहकार्य करण्याचा संकल्प माजी विद्यार्थी संघाने व्यक्त केला. असे शासन निर्णयानुसार ठरवून आपणास वर्षातून 2 सभा आयोजित करायच्या आहे असे देखील सांगण्यात आले व आजच्या सभेची सुरुवात ही करण्यात आलेली आहे. या ठिकाणी हा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा दुसरा विषय आहे या ठिकाणी माजी विद्यार्थी संघाची उद्दिष्टे व कार्याचा आढावा व शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सहकार्य.
फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. माजी विद्यार्थी संघाच्या सभेत संघाची उद्दिष्टे व आजवर केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शाळा व माजी विद्यार्थी यांच्यातील नाते दृढ होणे, शाळा व माजी विद्यार्थी यांच्यातील नाते दृढ ठेवणे हे संघाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शाळेच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी सातत्याने सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आतापर्यंत राबवण्यात आलेल्या मार्गदर्शन वर्ग, व्याख्याने व मेळाव्याची माहिती देण्यात आली. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी माजी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे मत मांडण्यात आले. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्याचे ठरविले. शाळेच्या ग्रंथालय समृद्ध करण्यासाठी पुस्तके व संदर्भ साहित्य देण्याचा उपक्रम राबवण्यात येईल. डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व प्रेरणा वाढवण्यासाठी अनुभव कथन सत्राचे आयोजन केले जाईल. शिक्षक व शाळा व्यवस्थापनासोबत समन्वय ठेवून उपक्रम राबवण्याचे ठरविले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल. शैक्षणिक प्रगतीचा नियमित आढावा घेण्यावर भर देण्यात आला. निधी संकलन व पारदर्शकतेबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. या सर्व उपक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक प्रगतीस निश्चितच चालना मिळेल असा विश्वास माजी विद्यार्थी संघाने व्यक्त केला व हा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, करिअर मार्गदर्शन व समुपदेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाबाबत. माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकाराने करिअर मार्गदर्शन व समुपदेशन तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडीसाठी दिशा देणे हा होता. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन म्हणून सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, क्षमता व संधी याबाबत माहिती देण्यात आली. 10वी व 12वी नंतर शिक्षणाच्या विविध पर्यायावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धा परीक्षा जसे की MPSC, UPSC, पोलीस भरती व इतर परीक्षांची माहिती देण्यात आली. अभ्यास पद्धती, वेळ व्यवस्थापन व नियोजनात्मक उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले. समुपदेशनाद्वारे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यावर भर देण्यात आला. पालकांच्या भूमिकेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व संदर्भ साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच शिक्षक व शाळा व्यवस्थापनाने माजी विद्यार्थी संघाचे कौतुक केले. तसेच कार्यक्रमाचे फोटो व अहवाल तयार करून नोंद ठेवण्यात आली. अशा प्रकारचे मार्गदर्शन कार्यक्रम भविष्यातही नियमितपणे राबवण्याचा निर्णय माजी विद्यार्थी संघाने घेतला व हा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4, आर्थिक पारदर्शकता. फार महत्त्वाचा हा विषय आहे. माजी विद्यार्थी संघाच्या सभेत आर्थिक पारदर्शकतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संघाच्या निधीचा वापर पारदर्शक व जबाबदारीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व आर्थिक व्यवहार अधिकृत बँक खात्यामार्फतच करण्याचे ठरवण्यात आले. जमा व खर्चाची नियमित नोंद ठेवण्यासाठी लेखावही अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक सभेत आर्थिक अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्राप्त देणग्या, वर्गणी व इतर उत्पन्नाची तपशीलवार माहिती सभेत मांडण्यात येईल. खर्चाबाबत पूर्व मंजुरी व समितीचा ठराव आवश्यक असल्याचे ठरविले. वार्षिक आर्थिक लेखापरीक्षण ऑडिट करण्यावर भर देण्यात आला. आर्थिक व्यवहारांसाठी जबाबदार पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. निधीचा वापर शैक्षणिक व विद्यार्थी हिताचा उपक्रमांसाठीच करण्याचे स्पष्ट करण्यात आले. कोणत्याही प्रकारचा अपव्यय टाळण्यासाठी नियंत्रण यंत्रणा मजबूत करण्याचे ठरविले. सर्व सदस्यांना आर्थिक माहिती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. पारदर्शकतेमुळे संघावरील विश्वास वाढेल असे मत व्यक्त करण्यात आले. आर्थिक शिस्त पाळण्यासाठी नियमावली तयार करण्याचे ठरविले. माजी विद्यार्थी संघाने प्रामाणिक व पारदर्शक आर्थिक व्यवस्थापन राखण्याचा संकल्प व्यक्त केला व हा ठराव देखील सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सभेचा पुढचा विषय घेण्यात आलेला आहे विषय क्रमांक 5. या ठिकाणी आहे माजी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन सत्र. हा देखील फार महत्त्वाचा असा विषय आहे. माजी विद्यार्थी संघाच्या वतीने
माजी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन सत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश सध्याच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा व योग्य दिशा देणे हा होता. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाचे अनुभव सांगितले. शाळेतील शिक्षणाचा त्यांचा आयुष्यात कसा उपयोग झाला याबाबत त्यांनी उदाहरणासह मार्गदर्शन केले. अभ्यासातील अडचणीवर मात कशी करावी याबाबत उपयुक्त सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना उद्दिष्ट निश्चित व सातत्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. करिअर निवड करताना येणाऱ्या संधी व आव्हानांवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना माजी विद्यार्थ्यांनी सखोल व मार्गदर्शक उत्तरे दिली. सत्रामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व प्रेरणा वाढल्याचे दिसून आले. शिक्षक व शाळा व्यवस्थापनाने कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी माजी विद्यार्थी संघाने प्रभावीपणे केली. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. कार्यक्रमाचे फोटो व अहवाल दस्तऐवजीकरणासाठी जतन करण्यात आले. अशा प्रकारचे अनुभव कथन सत्र नियमितपणे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. माजी विद्यार्थी संघाच्या या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना सकारात्मक मार्गदर्शन मिळाले असे सर्वानुमते या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहे व हा ठराव सर्वानुमते मंजूर देखील करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6 ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य जे आहेत त्यांच्या अनुक्रमांक सदस्यांचे नाव पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. याप्रमाणे माजी विद्यार्थी संघाची दुसरी सभा ही या ठिकाणी घेण्यात आलेली आहे व तिचे लेखन प्रोसिडिंग लेखन इतरत्र लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.